विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक आणि घनमूळ या संबंधीचे NMS परीक्षेमध्ये येणारी गेस प्रश्न आणि सराव प्रश्न हे अभ्यासणार आहोत. या तासिकेमध्ये एकूण 20 प्रश्न आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. हे जर 20 प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले किंवा सोडवता येऊ लागले तर तुम्हाला परीक्षेमधील या घटकावरचा कोणताही प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकाल. आपल्या माहितीस्तव हे 20 प्रश्न जीनियस मॅथ पब्लिकेशन या पुस्तकातील असून जीनियस मॅथ पब्लिकेशन हे पुस्तक मॅट आणि सॅटसाठी एकत्रित आहे, ज्यामध्ये बुद्धिमत्ता, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि गणित सर्व विषय तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये उपलब्ध होतील. या पुस्तकाची किंमत फक्त 400 रुपये असून महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्याही गावामध्ये राहत असाल तर हे पोस्टाने घरपोच पुस्तक तुम्ही मागवू शकतात. यामध्ये बुद्धिमत्तेचा संपूर्ण सिलेबस हा परीक्षेच्या दृष्टीने अगदी गेस प्रश्नासारखा असून यासारखे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत. तुमच्याकडे हे पुस्तक असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच पुस्तकामधील घातांक आणि घनमूळ यावरील महत्त्वाची गेस प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. तर पाहूयात जीनियस मॅथ पब्लिकेशन या पुस्तकातील घातांक आणि घनमूळ या पुस्तकावरील महत्त्वाचे प्रश्न आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाऊ शकतात असे हे प्रश्न आहेत. तर पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी या जीनियस मॅथ चॅनलसोबत प्रत्येक घटक समजून घेत असताना किंवा प्रत्येक कन्सेप्ट जाणून घेत असताना सहज सोप्या पद्धतीने आपणास हे घटक समजून घेता येणार आहेत. तर पहिला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, जर 8 छेदामध्ये 2चा घातांक m बरोबर 2चा घातांक m अधिक 1 तर m बरोबर किती? पहा, प्रश्न लक्षात आला का तुमच्या? 8 छेदामध्ये 2चा घातांक m बरोबर 2चा घातांक m अधिक 1. तर आता या ठिकाणी आपण थोडी कन्सेप्ट समजून घेत असताना 8 म्हणजेच काय, तर 2चा तिसरा घातांक आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जर माहिती घेतली आपण तर लक्षात येईल आपणास, हे 8 म्हणजेच 2चा घातांक 3 आणि छेदामध्ये आहे 2चा घातांक m बरोबर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे 2चा घातांक m अधिक 1. आता 2चा घातांक 3 आणि 2चा घातांक m यामध्ये भागाकाराचं चिन्ह आहे, पाया समान आहे, म्हणून 2चा घातांक 3 वजा m बरोबर 2चा घातांक m अधिक 1 हे समीकरण तयार होईल. पुन्हा या ठिकाणी पाया समान आहे म्हणजे घातांक समान असणार आहे, म्हणजे 3 वजा m बरोबर m अधिक 1. आता हे मायनस m जे आहे ते पलीकडे जाईल आणि 1 इकडं मायनस होईल, म्हणजेच 3 वजा 1 बरोबर m अधिक m. 3 मधून 1 गेलं म्हणजे 2 राहिलं, 2 बरोबर 2m. पहा, 2 बरोबर 2m हे जर आपण लक्षात घेतलं, 2m बरोबर m म्हणजे सॉरी 2m बरोबर 2. m ची किंमत काढायची असेल आपणास तर 2 भागिले 2 करावं लागेल आणि म्हणून m बरोबर येईल 1. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 इज करेक्ट आन्सर. तर हा आपला आजच्या सरावातील पहिला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं वैशिष्ट्य काय आहे, तर यामध्ये तुम्हाला पाया चेंज करता आला पाहिजे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाचा तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील कन्सेप्ट. तर दुसरा प्रश्न आहे 2चा घातांक वजा 5चा घातांक वजा 2 गुणिले 5चा घातांक 2 छेदामध्ये 5चा घातांक वजा 4.
बरोबर किती? आता आपण जर या प्रश्नाचं थोडं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल 5चा घातांक वजा 2 गुणिले 5चा घातांक 2. आता जो छेदामध्ये 5चा घातांक -4 आहे त्याला आपण प्लस करू शकतात अंशामध्ये घेऊन, म्हणजेच गुणिले 5चा घातांक अधिक 4. आता 5 5 5 पाया समान आहे म्हणजे घातांकाची बेरीज असेल तर बेरीज होणार. या ठिकाणी 5चा घातांक कंसामध्ये वजा 2 अधिक 2 अधिक 4, म्हणजेच हे जर सोडवलं आपण तर 5चा घातांक वजा 2 आणि अधिक 2 कटेल म्हणजे राहील काय अधिक 4 आणि याची किंमत येणार आहे 625. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे घनमूळ काढायचे आपणास. तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये घनमुळात वजा 1728 अधिक घनमुळामध्ये 0.000729. आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. हा तिसरा प्रश्न आहे. तर वजा 1728चं घनमूळ जर काढलं तर ते येणार आहे वजा 12 अधिक 0.000729. आता 729चं घनमूळ 9 येणार आहे. दशांशने कुठे येईल पहा, दिलेल्या संख्येमध्ये 6 अंकानंतर आहे म्हणजे घनमूळ काढताना 2 अंकानंतर येईल म्हणजे 0.09. आता एक प्लस आहे आणि एक मायनस आहे म्हणून यांची वजाबाकी करावं लागेल आणि मायनस चिन्ह द्यावं लागेल येणाऱ्या वजाबाकीला, म्हणजेच 12.00 वजा 0.09. 10 मधून 9 गेलं 1, या ठिकाणी राहील 9.11 आणि वजा चिन्ह म्हणजे उत्तर येईल वजा 11.91. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी उपलब्ध आहे. पर्याय क्रमांक 4. तर प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्या, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा कारण हा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये जर पाहिला आपण तर प्रश्न क्रमांक 4 आहे जर असं सांगितलंय आपल्याला घनमुळात 1,75,616 बरोबर 56 तर असं विचारलेलं आहे घनमुळात 175.616 अधिक घनमुळामध्ये 0.175.616 असं, म्हणजे फक्त घनमुळामध्ये पॉईंट कुठे येते एवढं चेक करायचं आहे. तर 175 जर घनमूळ जर काढला आपण तर ते 56 येणार आहे, पण इथं दशांशानंतर 3 अंक आहेत म्हणून इथं येणार आहे 1 दशांशानंतर 1 अंक अधिक इथे दशांशानंतर 6 अंक आहेत म्हणजे याचं उत्तर येणार आहे 0.56 आणि यांची जर बेरीज केली आपण 5.6 0.56 तर ही बेरीज येईल 6.16 6.16 पर्याय 1. म्हणजे कन्सेप्ट काय विचारायचं त्यांना की दशांश चिन्हाचं तुम्हाला घनमूळ काढता येते का, पण तुम्हाला याचं पण घनमूळ अगदी पटकन शोधू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे प्रश्न क्रमांक 5 मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल प्रश्न क्रमांक 5 90 गुणिले m ही पूर्ण घनसंख्या आहे. तर m बरोबर किती पहा, या ठिकाणी आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे तर 90 गुणिले काय घ्यावं म्हणजे त्यांचा गुणाकार केला की ती पूर्ण घनसंख्या होईल. तर हे शोधत असताना एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला मी. 90चे आपण अवयव लिहूयात.
90 पुन्हा पुढे येईल 2 गुणिले 45, पुढे येईल 2 गुणिले 3 गुणिले 15, पुढे येईल 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. आता घन होण्यासाठी एक लक्षात घ्या, हे जर अवयव घन होणार असतील तर 2 अंक 3 वेळेस पाहिजे, 3 अंक एक वेळेस पाहिजे आणि 5 अंक 3 वेळेस पाहिजे. म्हणजे सगळे अंक 3 वेळेस पाहिजे. म्हणजे पहा 2 गुणिले 2 गुणिले 2 तीनदा पाहिजे, 3 गुणिले 3 गुणिले 3 तीनदा पाहिजे, 5 गुणिले 5 गुणिले 5 पण तीनदा पाहिजे. आता आपल्याकडे किती आहेत पहा, इथं 2 एकदा आहे, हे 2 इथे एकदा आहे, 3 2 वेळेस आहे, 3 2 वेळेस आहे, 5 एकदा आहे, 5 एकदा आहे. मग नाही काय काय, तर 2 आणि 2 म्हणजे 2 गुणिले 2 नाही, गुणिले 3 नाही आणि गुणिले 5 गुणिले 5 नाही. तर या सर्वांचा जर गुणाकार केला आपण, 2 दोन्ही 4, 4 त्रिकोण 12, 12 पंचे 60 आणि 60 गुणिले 5 म्हणजे 300. म्हणजे थोडक्यात जर या 90ला जर 300 गुणलं, 90 गुणिले 300 हा जर गुणाकार केला आपण, तर 9 त्रिक 27 वर 3 शून्य, म्हणजे ही घन संख्या आहे या पद्धतीनं. किंवा मग पर्याय तुम्ही वापरून, पहिला पर्याय वापरा, गुणाकार करा, घन संख्या येते का चेक करा. दुसरा पर्याय वापरा, गुणाकार करा, घन संख्या येते का चेक करा. तिसरा पर्याय वापरा, गुणाकार करा, घन संख्या येते का चेक करा. या पद्धतीनं हे सर्व कन्सेप्ट आपल्याला लक्षात येणं गरजेची आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे, जर कंसामध्ये p छेद q कंसाचा घातांक 3x अधिक 2 आहे बरोबर q छेद p कंसाचा घातांक आहे 2 वजा x, तर x बरोबर किती. आता पहिल्यांदा आपणास हे चेक करावं लागेल की याचा घातांक समान आहे का. कारण याचा जर घातांक समान असेल, सॉरी पाया समान आहे का बघा, p छेद q आहे, इथं q छेद p आहे. आणि जर समजा पाया समान करायचा असेल, आता हे p छेद q आहे, याला जर q छेद p लिहायचं असेल तर घातांक वजा होत असतो. म्हणजे या ठिकाणी येणार आहे वजा कंसात 3x अधिक 2 आणि हा घातांक जो पाया जो आहे तोच q छेद p कंसाच्या वर 2 वजा x. आता पाया समान आहे म्हणजे घातांक आपल्याला समान लिहिता येतो. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल आता वजा कंसात 3x अधिक 2 बरोबर 2 वजा x. तर हे वजानं जर गुणलं या ठिकाणी तर हे होईल वजा 3x वजा 2 बरोबर 2 वजा x. आता हे वजा 2 इथं ठेवूयात, तिकडलं वजा 2 इकडे घेऊयात, त्यानंतर हे वजा x अधिक 3x म्हणजे वजा 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 4 बरोबर हे वजा x 1x आणि हे 3x म्हणजे हे 2x होईल आणि म्हणून 2x बरोबर वजा 4, x बरोबर वजा 4 छेदामध्ये 2 म्हणजे x बरोबर वजा 2. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक, सॉरी हा 7वा प्रश्न झाला आपला.
हा प्रश्न क्रमांक 7 आहे. 6वा प्रश्न घेऊयात आपण. 6वा प्रश्न आपणास दिलेला आहे या ठिकाणी. 2चा घातांक 3 गुणिले 5चा घातांक 2 कंसाचा घातांक 0 गुणिले 2चा घातांक वजा 2. दिलेल्या माहितीनुसार जर आपण यांच्या किमती लिहिली आता, हे 2चा घातांक 3 म्हणजे या ठिकाणी हे होईल 8 गुणिले 5चा वर्ग आणि त्याचा घातांक 0 म्हणजे याची किंमत आली 1च. आता हे 2चा घातांक वजा 2 म्हणजे 1/2चा वर्ग, घातांक आपण धन केला. पुढे 8 गुणिले 1 म्हणजे 8च, 1/2चा वर्ग म्हणजे 4, 4 1 4, 4 2 8 म्हणजे उत्तर येईल 2. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 7. 8. प्रश्न क्रमांक 8 आहे. 7चा घातांक जर 7चा घातांक 9 7चा घातांक 9 भागिले 7चा घातांक 5 बरोबर 1/7चा घातांक x, तर x बरोबर किती? पाया समान आहे, घातांकाची वजाबाकी होईल म्हणजे 7चा घातांक 9 भागिले 7चा घातांक 5 बरोबर 1/7चा घातांक x. तर इथे जर वजाबाकी झाली तर हे येईल 7चा घातांक 4 बरोबर 7चा घातांक वजा x, त्याला अंशामध्ये लिहिलं आपण, पाया समान म्हणजे वजा x बरोबर 4. दोन्ही बाजूला जर वजा 1 न गुणलं, वजा x गुणिले वजा 1 आणि 4 गुणिले वजा 1, तर इथं होईल हे प्लस x आणि मायनस 4. म्हणजे वजा जे x आहे ते प्लस करण्यासाठी आपण वजा 1 न या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 आहे. कंसात वजा 1/2 कंसाचा घातांक 4 भागिले कंसात वजा 1/2 कंसाचा घातांक वजा 2 बरोबर वजा 2चा घातांक x, तर x बरोबर किती? पहा, दिलेल्या माहितीनुसार पाया समान आहे तर घातांकाची वजाबाकी होईल, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो वजा 1/2 कंसाचा घातांक 4 मधून 4 वजा वजा 2 बरोबर वजा 2चा घातांक x. त्यानंतर जर पाहिलं आपण हे वजा 1/2, तर हे वजा वजा या ठिकाणी प्लस होईल म्हणजे 6 बरोबर वजा 2चा घातांक x होईल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं हे वजा 1/2 कंसाचा घातांक 6 बरोबर इथं छेदामध्ये 1 आहे, इथं जर घातांक आपण मायनस करायचं असेल तर हे वजा 1/2 कंसाचा घातांक वजा x होईल. पहा, हे लक्षात आलं का सर्वांना? वजा 2/1 आहे, त्याचं व्यस्त केलं आणि घातांक मायनस केलेला आहे. आता या ठिकाणी पाया समान झाला, वजा 1/2 वजा 1/2 म्हणजे 6 बरोबर वजा x आणि म्हणून x बरोबर वजा 6. इकडलं वजा चिन्ह तिकडं जातं, वजा 1 न गुणलं की त्या पद्धतीने, म्हणजे x ची किंमत आलेली आहे वजा 6. तर हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला जेव्हा कन्सेप्ट शिकायचे असतात
यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 आहे कंसात -1/3 कंसाचा घातांक -2 वजा कंसात 1/5 कंसाचा घातांक -1 वजा 1/2 कंसाचा घातांक -1. आता आपल्याला माहिती आहे घातांक जर प्लस करायचा असेल तर अपूर्णांक व्यस्त करायचा, म्हणजे या ठिकाणी लिहायचं -3/1 कंसाचा घातांक 2 वजा 5/1 कंसाचा घातांक +1 वजा 2/1 कंसाचा घातांक +1. तर या ठिकाणी राहिलं फक्त काय -3चा वर्ग वजा 5चा 1 घातांक वजा 2चा 1 घातांक. -3चा वर्ग येणार आहे +9 वजा 5 वजा 2, म्हणजे याचं उत्तर येईल +2. 9 मधून 5 गेले आणि नंतर 2 वजा केलं. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 आहे 1/5चा घातांक वजा 1 अधिक 1/2चा घातांक वजा 2. आता हे मायनस घातांक आहेत, प्लस करायचं असेल तर अंशामध्ये घ्यावं लागेल, म्हणजे 5चा घातांक 1 अधिक 2चा घातांक अधिक 2. 5चा घातांक 1 म्हणजे 5 अधिक 2चा घातांक 2 म्हणजे 4, दोन्हीची बेरीज झाली 9. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 मध्ये जर पाहिला आपण तर -3चा घातांक वजा 1 छेदामध्ये -2चा घातांक वजा 2 कंस आणि कंसाचा घातांक आहे -2. आता कंसाचा घातांक जो -2 आहे तो जर आपल्याला प्लस करायचा असेल तर अपूर्णांकाचा अंश छेदामध्ये छेदांशामध्ये, म्हणजे या ठिकाणी असं होईल -2 कंसाचा -2 छेदामध्ये 3चा घातांक वजा 1 आणि कंसाच्या बाहेर इथं +2 होईल. पहा नेमकं बदल काय केला आपण. त्यानंतर आता कंसामध्ये जे -2 आहे, -2चा घातांक -2 आहे आणि -3चा -1 आहे, याला जर प्लस करायचं असलं तर अंश छेदामध्ये छेदांशामध्ये, म्हणजे आपण असं लिहू शकतो 3चा घातांक अधिक 1 वजा 2चा घातांक अधिक 2 कंसाचा घातांक अधिक 2. म्हणजे या ठिकाणी जर बाहेरच्या घातांकाला आत गुणलं तर 3चा वर्ग छेदामध्ये वजा 2चा चौथा घातांक, तर 3चा वर्ग 9 आणि वजा 2चा चौथा घातांक 16, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं 9/16. 9/16. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याला दिलेला आहे घनमुळात 125 गुणिले 5 गुणिले 25. जर पाहिलं आपण घनमुळामध्ये 125चं घनमूळ निघतं आणि 5 आणि 25चा गुणाकार 125, म्हणजे याचं घनमूळ येईल 5 गुणिले 125चं घनमूळ 5 आणि 5 गुणिले 5 म्हणजेच 25. या पद्धतीने हे सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. 2चा घातांक m अधिक 2चा घातांक m अधिक 1 बरोबर 24. आता पहिल्यांदा तर हा विचार करा की 2च्या कोणत्या 2 घातांकाची बेरीज 24 येते. मग आपल्या लक्षात येईल की 8 अधिक 16 बरोबर 24 येतं.
म्हणजे 8 म्हणजे 2चा कितवा घातांक आहे, 2चा तिसरा. आणि यम म्हणजे 16 म्हणजे 2चा चौथा आहे, बरोबर 24. आता याची आणि याची जर तुलना केली आपण, तर 2चा 3 अधिक 2चा 3 अधिक 1 बरोबर 24. आणि याहून आपल्या लक्षात येते की यमची किंमत असायला पाहिजे 3. या पद्धतीने आपण इथं यमची किंमत शोधू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 आहे 0.6चा घातांक 0 वजा 1चा घातांक वजा 1 छेदामध्ये 3/2 कंसाचा घातांक 2. तर दिलेल्या माहितीनुसार 0.6चा घातांक 0 म्हणजे याची किंमत आली 1 वजा आता या ठिकाणी 1चा घातांक वजा 1 हे आपण थोडं बाजूला सोडवून पाहू. 1चा घातांक वजा 1 म्हणजे ज्याला आपण असं लिहू शकतो 1 छेदामध्ये 1 कंसाचा घातांक वजा 1. हा घातांक प्लस करायचा असेल तर 1/1 कंसाचा घातांक अधिक 1 म्हणजे याचं उत्तर येतं 1च. आणि छेदामध्ये 3/2 कंसाचा वर्ग. आता वर 1 मधून 1 गेलं, या ठिकाणी राहील 0 छेदामध्ये 3चा घातांक 2 कंसाचा वर्ग. परंतु शून्याला कोणत्याही संख्येने भागलं की 0 येणार आहे, म्हणून याचं उत्तर असेल 0, पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 आहे 4चा घातांक वजा 1 अधिक 1चा घातांक 1/4चा घातांक वजा 1 याची किंमत किती असं विचारलेलं आहे. तर दिलेल्या माहितीनुसार हे जर घातांक प्लस करायचं असेल तर ह्याला छेदामध्ये लिहा, म्हणजे 1/4चा घातांक वजा 1 आणि याला प्लस करायचं असेल तर हे अंशामध्ये घ्या, म्हणजे हे होईल 4चा घातांक अधिक 1. तर हे पण अधिक, तर हे 1/4 अधिक 4चा घातांक 1 म्हणजे 4च. आता यांची बेरीज करायची आहे, तर हे 4 आणि 4चा गुणाकार होईल आणि प्लस 1 म्हणजे 1 अधिक 4×16 छेदामध्ये 4 बरोबर 17/4. हे या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक पहा, बारकाईने लक्षात येईल तुम्हाला. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे जर 9चा घातांक n गुणिले 3चा घातांक 2n अधिक 1 बरोबर 3चा घातांक 13 तर n बरोबर किती. दिलेल्या माहितीनुसार पहा, nचा घातांक 9चा घातांक म्हणजेच 9च्या ठिकाणी 3 घेऊयात आपण, 3चा वर्ग कंसाचा घातांक n गुणिले 3चा घातांक 2n अधिक 1 बरोबर 3चा घातांक 13. आता या ठिकाणी 3चा घातांक 2n गुणिले 3चा घातांक 2n अधिक 1 बरोबर 3चा घातांक 13. पाया समान आहे म्हणून घातांकाची बेरीज होईल. 3चा घातांक 2n अधिक 2n अधिक 1 बरोबर 3चा घातांक 13. पाया समान आहे त्यामुळे 4n अधिक 1 बरोबर 13. 4n बरोबर 13 वजा 1 4n बरोबर 12 n बरोबर 12 छेदामध्ये 4 म्हणजे n बरोबर 3. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 18.
प्रश्न क्रमांक 18 आहे, घनमुळात 91,125 बरोबर किती? तर एकक स्थानी शेवटच्या 3 अंकावर जर रेष ओढली, एकक स्थानी आहे 5, म्हणजे याचा घनमूळ जर काढलं तर एकक येणार आहे 5च. त्यानंतर राहिलं 91. 91 पेक्षा लहान घनसंख्या तर ते आहे 64 आणि या 64चं घनमूळ येतं 4, म्हणजे दशक आहे 4, म्हणजे उत्तर येईल 45. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. चौकटीमध्ये घनमुळात 0.729 अधिक घनमुळामध्ये 0.125 छेदामध्ये घनमुळामध्ये 2.744 कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी पहिल्या संख्येत जर घनमूळ काढलं तर ते येईल 0.9, दुसऱ्यामध्ये 0.5 आणि छेदामध्ये घनमूळ येईल 1.4 कंसाचा वर्ग. पुढे 0.9 0.5 यांची बेरीज 1.4, छेदामध्ये पण 1.4 कंसाचा वर्ग. आता कंसात 1.411 1.411 म्हणजे शिल्लक राहील फक्त 1चा वर्ग आणि उत्तर येईल मग 1. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 आहे, 3125 कंसाचा घातांक 1/5 गुणिले 5चा घातांक वजा 1. तर दिलेल्या माहितीनुसार 3125चं 5वं मूळ काढायचं आहे, म्हणून याचं उत्तर येतं फक्त 5 गुणिले हे वजा घातांक आहे म्हणून 1 छेदामध्ये 5चा घातांक अधिक 1 येईल, म्हणजे 5 गुणिले 1/5. 5 1 5 5 1 5 उत्तर येईल 1. तर या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. व्हिडिओमधील सर्व प्रश्न पुन्हा एकदा पहा. वारंवार तुम्हाला जर 1-2 वेळेस व्हिडिओ पाहिला तर कन्सेप्ट चांगले क्लिअर होतील. कारण एका वेळेस पाहिल्यानंतर या ठिकाणी लक्षात येईल किंवा नाही, परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ रिपीट पाहिलात तर नक्कीच तुम्ही हे प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. तर या पद्धतीनं प्रत्येक कन्सेप्ट आणि प्रत्येक प्रश्न समजून घेण्यासाठी जीनियस मॅथ या चॅनलसोबत राहा. या चॅनलवर आपण राहिलेली सर्व टॉपिक अपलोड करणार आहोत. यापूर्वी झालेले टॉपिक क्रमांक 1 2 3 प्रत्येक टॉपिकचे 2 व्हिडिओ आहेत. एकामध्ये माहिती सांगितली आहे, संपूर्ण सूत्र सांगितलेत, सर्व कन्सेप्ट सांगितलेत आणि एका व्हिडिओमध्ये गेस प्रश्न सोडवून दिलेले आहेत. त्यामुळे चॅनलसोबत राहा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.